राधे श्याम गाईज, आज माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे माधुरी होम किचनमध्ये। आज मला उशीर झाला व्हिडिओ बनवायला। आता तुम्ही थोडंसं हे करून घ्या। आपण आता भांडे कपडे धुऊ, आपली पहिले ती सुरुवात। आपल्याला तर काही सुट्टी राहणार नाही रविवारची, पोरांना राहील। पोरांमुळे आज मला खूप उशीर होऊन गेलेला आहे। तुम्ही माझा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा, कसा वाटता खूप सपोर्ट करा मला व्हिडिओसाठी। कपडे होते धुवायला पोरांचे शाळेचे, ते आता आपले कपडे भांडे झाले। आता चला तुमच्या भावाला विचारते काय स्वयंपाक करू। मी विचारते त्यांना, ते आलेले आहेत त्यांना सांगते मी काय स्वयंपाक करायचा आहे। आज काय बनवायचं आहे? आज रविवार आहे ना। रविवार आहे माहिती आहे, काय करू असं सांगते मी। रविवारचं रात्री पाहू आपण। अरे हा, तुझ्या भावाच्या बर्थडे पार्टी मध्ये जायचंय। काय बिर्याणी बनवणार आहे तिथं? मग बिर्याणी करणार आहे। तुझ्या हातानेच बनवतो तिथं पण, मग तरच ते खायला मजा येईल। माझ्या भावाला खूप आवडणार आहे ना माझ्या हाताने। मग आता काय करते ते सांग। आता काय करू? कढी करू। हा मग ते ताक आणलंय ना मी, हा बस कढी पकोडा बनवून टाक। आणि साधी खिचडी करते आणि मिरच्यांची भाजी करते। चालतं की, एकदम मस्त मजा येऊन जाईल खायला। चालेल ना? हो चालेल। आता तुमचे भाऊ बोललेले आहेत आपण तेच बनवू। चला आता तुम्हाला मी माझी कढी आणि साधी खिचडीची रेसिपी दाखवते मी आता तुम्हाला। पहिले तेल टाकू आपण आणि थोडंसं वरतून टाकू, थोडंसं फास्ट करू। आपण त्याच्यामध्ये जिरं टाकू पहिले। आता हे टाकून देऊ। जिरं चांगलं आपलं हे झालेलं आहे, राई जिरं चांगलं तेलामध्ये हे झालं। आता कढीपत्ता टाकू आपण। आपण लवंग टाकू, लवंग टाकल्यावर मस्त लागते कढी। मेथी टाकू, तुम्ही बी टाकून पहा मेथी। तेजपत्ता टाकला आपण। आता आपण आलं लसूणची पेस्ट केलेली होती, हिरवी आलं लसूण टाकून ते टाकून देऊ आपण। चांगलं आपण त्याला हे करून घेतो समजू। आपण आता टाकून देऊ आपलं। चांगलं ते आलं लसूणची पेस्ट चांगली येऊन गेलेली आहे। आता आपण टाकून देऊ। बेसन पीठचं आपण आयन बनवलेलं होतं ते टाकून घेऊ। आता आपण साखर टाकू। तुम्हाला टाकायची असेल टाक द्या, मी आता साखर टाकते आहे। तुम्ही तुमच्या हिशोबाने टाक द्या, मी टाकते आहे। आपण आता कुकर ठेवून घेतलेला आहे, आपल्याला साधी खिचडी करायची आहे। आपण कुकर ठेवून घेतलेला आहे। आता आपण तेल टाकू। आपण 2 पळ्या तेल टाकलेलं आहे। तेल चांगलं गरम झाल्यावर आपण जिरं राई टाकणार आहे। आता आपण जिरं टाकून घेऊ। तेल आपलं गरम झालं, राई टाकू आपण। जिरं आपलं चांगलं हे झालेलं आहे। आता कढीपत्ता आणि लसूण मिरच्या टाकून घेतल्या आपण। चांगलं आपल्या मिरच्या लसूण चांगलं करपून गेलेलं आहे। आपण आता हळद टाकू। आणि पाणी टाकून देऊ। 3 ग्लास पाणी टाकायचं आपल्याला। आपण मीठ टाकू, चवीनुसार मीठ टाकू आपण। तुम्हाला थोडं टाकेल तर टाकजा तुम्ही थोडं। आता आपल्याकडे एकाकडे कढी होतीये,
एकाकडे आपण साधी खिचडी करतोय. कौलं गेलेलं आहे. आपण एकाकडे तांदूळ चांगले धुवून घेतलेले आहे. आता पाणी निथळून घेऊ तांदूळचं. पाणी उकळलं गेलेलं आहे. आता आपण झाकण लावून घेऊ. 3 शिट्ट्या झाल्या का बंद करून घेऊ. 3 शिट्ट्या झाल्यावर हे बंद करून घेऊ. 3 शिट्ट्या झाल्या आपल्यावाल्या. आता आपण बंद करून घेऊ. आपलं जेवण झाले. आता आपण चला आता मी घरातला थोडा पसारा आवरून घेते. आता आपलं सगळं आता आवरलं गेलेलं आहे. आता आपण थोडा आराम करून घेऊ. चला आता आपण उठलो. आता आपण चहा ते ठेवू. पण कपड्यांच्या घड्या करून घेते मी. किती कपडे घालेले होते. आज लई टाईम गेला. तर आज रविवार होता ना, त्याच्यामुळे लईच कपडे घालेले होते. पोरगा एक चित्र काढतो आहे माझावाला. मोठे कपडे घालेले होते. आता ते घड्या करून घेते कपड्यांच्या. तो एक तिथे चित्र काढतो आहे. तर भांड्यांची गाडी आलेली होती. आपण भांडे घेतले. आपण हे भगोने घेतलेले होते. 750 रुपयाला हे भगोने घेतले आपण. कसे वाटले तुम्हाला? याचे भगोने घेतलेले आपण 4 भगोने घेतलेले आपण. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. लाईक शेअर करा. खूप सपोर्टची गरज आहे आम्हाला. जय महाराष्ट्र.